गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असतील. तर आज आपण थ्रिलिंगचा अनुभव घेण्यासाठी आलेलो आहेत आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहे गोरखगड फोर्ट. तर आत्ता मी ज्या गावात आहे ना, ह्या गावाचं नाव देहरी गाव आहे आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या समोरचा नजारा. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि हा छानपैकी व्ह्यू घ्या. आणि हा रोड आहे, आत्ता आपण जाणार आहे ह्या रोडनी थेट गोरखगडाकडे. मग बघू आपण पूर्णपणे आपण गोरखगडला एक्सप्लोर करणार आहेत आणि बघू आपल्याला वरती काय इंटरेस्टिंग वगैरे एक्सप्लोर करायला भेटतं आहे आणि बघायला भेटतं आहे. आणि चला तर मग टाईम न वेस्ट करता आपण करूया गोरखगडला एक्सप्लोर आणि भेटूया तुम्हाला व्लॉगमध्ये. गोरखगडाला भेट देण्यासाठी देहरी हे पायथ्याचे गाव आहे. जर तुम्ही लोकलनी ट्रॅव्हल करतायत तर इथे येण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावरून मुरबाडसाठी बस पकडा. मुरबाडपासून देहरी हे गाव साधारण 24 किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडहून मासामार्ग खाजगी वाहन किंवा एसटी बसने आपल्याला देहरी गावात पोहोचता येते. चला तर मग ट्रॅक आता आपण स्टार्ट केला आहे गोरखगडचा आणि हे तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्या आहेत. आणि आता इथून आपण पहिला स्टॉप घेणार आहे मंदिराकडे. मग तिकडून नंतर मग पुढचा स्टॉप आपण वरती घेणार. तर आपण ना आता गोरखनाथाच्या मंदिराकडे आलेलो आहेत आणि हे बघा हे समोर हे जे तुम्हाला दिसतं ना, हे गोरखनाथाचं मंदिर आहे आणि ह्या पायऱ्या आहेत इथून वरती आतमध्ये जायला. हे बघा आता आपल्याला चालू झाला आहे तो रस्ता आणि हे बघा ह्या रस्त्यातून आता आपण जाणार आहोत वरच्या साईडला. आणि वरती जाऊन आपण आधी फर्स्ट पॅच क्लिअर करणार आणि फर्स्ट पॅचला क्लिअर करून आपण तिथे थोडासा रेस्ट घेणार आहेत. गोरखगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि साहसी ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध किल्ला आहे. गोरखगड हा ट्रॅक मध्यम ते अवघड श्रेणीत येतो. शेवटचा टप्पा जर तुम्ही बघितला तर खूपच अवघड आणि तांत्रिक आहे. थोड्याच वरती आलो आहे आणि हे बघा तुम्ही घाम बघा मला किती आला आहे. आणि आत्ता आपण ही जंगलाची वाट आहे. मग याच्यानंतर जंगलाची वाट आहे ना संपणार आहे आपल्याला आणि शिड्या लागणार आहेत. आणि थकवा तर आत्ताच लागला आहे, जास्त का आपण चढलो पण नाहीत. ठीक आहे, बघू. आत्ता थोड्याच वरती आलो आहे आणि हा समोरचा व्ह्यू बघा किती छान येतो आहे. त्या साईडला गाव आहेत आणि या साईडून आत्ता आपल्याला अजून वरती जायचं आहे. आता आपण जे चालतो आहे ना, ही जंगलाची वाट आहे आणि ही जंगलाची वाट संपायला अजून अर्धा तास आहे. म्हणजे अर्धा तास आपल्याला अजून हे असं जंगलाच्या वाटेतून जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मला किती घाम आला आहे आणि सॉस पण माझे थोडा दम लागला आहे, पण आपल्याला करायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर हा जंगलाचा वाट संपेल आणि मग पुढे आपण पुढे आपल्याला शिडीची वाट लागेल. बघा थोडंसं वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला समोर बघा, समोर ते दिसते ते गोरखगड आहे आणि त्याच्या मागच्या साईडला मच्छिंद्रगड आहे. आणि आत्ता आपल्याला अशी खालची वाट लागलेली आहे. तर ही वाट संपल्यानंतर शिड्यांची वाट आहे ना, ही वाट संपली की आपल्याला शिड्यांची वाट लागणार आहे आणि नंतर मग शिड्या चढून वरती जायचं आहे. किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारीत
पावसाळ्यात म्हणजे जुलै सप्टेंबर निसर्ग अप्रतिम असतो आणि अनुभव असल्यासाठीच ट्रॅक हा योग्य आहे. आता मित्रांनो थोडंसं बसलेलो आहेत आणि मला एक दादा भेटलेले आहेत. हे पंढरपूरचे आहेत. काय नाव दादा? सागर नाव आहे दादाचं. तर जवळपास यांचे किती झालेत गट? 138 यांचे गट झालेत आणि आपल्याला बऱ्यापैकी गायडन्स देत आहेत चांगल्यापैकी. खूप चांगला त्यांना एक्सपिरियन्स आहे गडांबद्दल. आणि भेटलेलं तसं तर आपण ग्रुपसोबत आलेलो आहेत, पण मी आणि दादा आत्ता मागच्या साईडलाच आहेत आणि जस्ट आत्ता इथे बसलेलो आहेत आम्ही. आणि हे बघू शकता इकडचा व्ह्यू. त्या साईडून आम्ही इथे वरती आलेलो आहेत आणि जस्ट दादा आता बोलले की थोडंसं बसून विचार करायचा की कसं बनवलं असेल ह्या त्या टायमाला महाराजांनी हे सर्व. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं इथं बसलो आहेत आणि इथून थोडं बसून झालं की मग आपण जाणार आहेत पहिल्या पॅचकडनं. आता ह्या साईडला अच्छा, तर आता फर्स्ट पॅच आम्ही कंप्लीट केलेला आहे. तर आत्ता वरती सेकंड पॅचला जाणार आहेत आम्ही आणि त्याच्यानंतर थर्ड पॅच आहे. एकूण किती पॅच आहेत? 3 पॅच आहेत. एकूण 3 पॅच आहेत. किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते गोरखनाथ गुहा म्हणजे किल्ल्याचे प्रमुख आकर्षण, पाण्याची टाकी, किल्ल्याचे अवशेष आणि शिखरावरून दिसणारे मच्छिंद्रगड, सिद्धगड आणि आजूबाजूचे डोंगर. तर आत्ता आहे ना हे बघा थोडंसं वरती आलो आहे आणि थोडंसं वरती आल्यानंतर आहे ना हा व्ह्यू बघा समोरच्या साईडला. काय छान नजारा आहे. धुके आहेत पण खरोखर खूपच छान नजारा आहे बघा. या किल्ल्याचे नाव महान योगी नवनाथ संप्रदायातील संत गोरखनाथ यांच्यावरून ठेवण्यात आले आहे. तर आत्ता तुम्ही बघितलं थोडासा आपण रेस्ट केला होता आणि रेस्ट 5-10 मिनटं केल्यानंतर मग आपण परत आपल्या ट्रेककडे निघालो आहेत आणि पुढच्या साईडला आपल्याला आता पायवाट येणार आहे, म्हणजे पायऱ्या लागणार आहेत. आणि ऑलमोस्ट खूप आता जवळ आलेलो आहे, म्हणजे आता जंगलवाट संपणारच आहे. म्हणजे प्रॉपर मला असं वाटतं की 1 तास 1 पावणा तास झाला असेल जंगलवाट करतो आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला एक हे बघा, हे बघू शकता तुम्ही आता सपाट रोड लागलेला आहे. हे सपाट रोड नंतर आपल्याला पायऱ्या लागणार आहेत. आत्ता हे बघा ना वरच्या साईडला आहे ना एक झाड दिसलं आपल्याला. वरच्या साईडला एक झाड दिसलं आहे आणि तुम्ही जर या झाडचे जर मूळ बघितले ना, हो का हे बघा हे मूळ आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे दगडी आहेत त्या टायमाचे. आणि ह्या दगडांमधून हे बघा, ह्या दगडांमधून आहे ना हे मूळ बाहेर आले आणि हे झाड उगले बघा. हे बघा इथून असं आलं आहे हे बघा. तर आत्ता आहे ना आपल्याला ह्या पायऱ्यांचा वाट लागलेला आहे. हे बघा हे म्हणजे पायऱ्यांचाच वाट आहे, पण काही पायरे जर तुम्ही बघितले तर असे तुटलेले आहेत. पण मेन जो पायऱ्यांचा वाट आहे ना आपल्याला त्या साईडून वरतून थोडंसं वरती गेल्यावरती मेन पायऱ्यांचा वाट आपल्याला स्टार्ट होणार आहे. आणि तिथून मग आपल्याला डायरेक्ट मंदिराकडे जायचं आहे. वरती गोरखनाथांचं मंदिर आहे वरती. तर भेटू मग तुम्हाला तिकडे डायरेक्ट मंदिरावरती भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला. गोरक्षनाथ म्हणजे 11व्या ते 12व्या शतका दरम्यान झालेले नाथयोगी होते. गोरखगडाला नाथ संप्रदायाची साधना आणि प्राचीन व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी भूमिकेमुळे त्याला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि त्या साईडला आहे ना जर तुम्ही बघितलं ना तर आपल्याला गुहा आढळलेला आहे. मी तुम्हाला एकदा ना झूम करतो, दाखवतो. हे बघा त्या साईडला जर बघितलं ना गुहा दिसतोय आपल्याला आणि हे प्रॉपर आहे ना गोरखगड आहे. आणि त्या साईडला वरती आहे ना वरती मंदिर आहे, म्हणजे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, आतमध्ये जायचं आहे आणि तिथून मग पुढे आपल्याला तिकडं जायचं आहे. तर चला आत्ता पायऱ्या चढायला घेणार आहेत आपण. हे बघा आता आपण पायऱ्यांवरती आहेत आणि ह्या समोरच्या जर पायऱ्या काय तुम्ही बघितल्या ना काय अशा तुटलेल्या आहेत, काय आपल्याला चांगल्या अवस्थेत बघायला भेटतात. आणि काय काय पायऱ्या जर तुम्ही बघितल्या असतील, हे बघा अशा काय पायऱ्या बघायला भेटतात आपल्याला.
माझ्या मागे आहे ना, तुम्ही एकदा व्ह्यू बघा किती छान येतोय. आणि खरोखर वरती आल्यावरती आहे ना, पूर्ण थकवा जो जंगल वाट्यात आपल्याला जो थकवा येत होता, जो जीव थकला होता, पण ह्या ठिकाणी आल्यावरती जसे पायऱ्या लागल्यात आपला तो थकवा आहे ना पूर्णपणे गेला. आणि वरती गेल्यावरती अजून जो थकवा आपला सर्व निघून जाणार आहे. आणि वरती खरोखर आपल्याला मजा येणार आहे. बघू वरती जाऊन आपल्याला कसं काय दृश्य बघायला भेटतं आहे, काय नजारा आहे वरचा, सर्व काही मी एक्सप्लोअर करणार आहे वरी. तर आत्ता आपण आहे ना मेन दरवाजाकडे आलेलो आहेत. आणि बघा हे समोर जर तुम्ही बघताय ना, हा मेन दरवाजा आहे. आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला इथून प्रवेश करायचा आहे. तर आत्ता ह्या साईडला तुम्ही बघा, माझ्या पूर्ण खोल आहे खाली आणि पाण्याची टाक्याच्या साईडला चाललेलो आहे मी ॲक्च्युली. हा जो रस्ता आपल्याला हे बघा, इथे एक पाण्याची टाकी आपल्याला सापडलेली आहे. जर पाण्याची टाकी जर तुम्ही बघितली ना, तर हे पावसाचं पाणी आहे जे इथे साठतं आहे. आणि ह्याच्या ठिकाणी ह्या पाण्याची टाकी हे पाणी जमा होतं इथे. बघा ना, समोरच्या साईडला मच्छिंद्रगड आहे आणि ह्या ठिकाणी आपण उभा आहेत ह्या गोरखगडाकडे. तर हे तुम्ही जर हे जर मागे जर बघतायत ना माझ्या, हे गोरखगड आहे आणि समोरच्या साईडला मच्छिंद्रगड आहे. म्हणजे कसं बघा ना, जवळपास डिस्टन्स जर तुम्ही अंतर जर बघितलं ना जवळपास, तर असं काही एवढा का अंतर नाही आहे. तुम्ही बघू शकता ते मच्छिंद्रगड आणि हे गोरखगड काहीच अंतर नाही. फक्त मच्छिंद्रगडाचा जो रस्ता आहे ना, तो असा ह्या ठिकाणी गावाकडून आलेला आहे आणि तिकडे घेऊन जातो आहे. आणि या ठिकाणी गोरखगडाचा किल्ल्यावर असलेल्या गुहा, पाण्याची टाकी यासारख्या अवशेषांवरून हा एक टेहळणीचा किल्ला असावा असे म्हणतात. गडावर जाण्यासाठी उभ्या कातलात कोरलेल्या पायऱ्या अत्यंत प्रसिद्ध आणि थरारक आहेत. बघा मागं जर तुम्ही बघतायत ना, आता बरंच आहे ना वरती आलेलो आहेत. आणि मित्रांनो, समोरच्या साईडला आहे ना, त्या साईडला जर तुम्ही बघितलं ना, एक पाण्याची टाकी दिसलेली आहे आणि इथे गुहा आहे. मला वाटतं तो गुहा आहे ना, तेच मंदिर आहे. तर आपण त्या मंदिराकडे जाऊया. आणि हे बघा, हे समोर तर अजून या साईडून सीड्या आहेत आणि ह्या सीड्यातून आपल्याला वरचा पॅच क्लिअर करायचा आहे. तर आत्ता आपण त्या मंदिरात जाऊया आणि मी तुम्हाला तिकडची पाण्याची टाकी दाखवतो. आणि पाणी आहे की नाही बघूया आपण त्या ठिकाणी. मे बी मला असं वाटतं पाणी असेल, पण पाणी थोडंसं घाण असेल. मागे तुम्ही बघितलं मागे टाकी मी दाखवली होती, तर त्याच्यातलं पाणी थोडंसं घाण होतं. आणि थोडं वरी असल्यामुळे थोडासा दम लागतो आहे. बाकी काय एवढं अवघड नाही आहे, ट्रॅक एवढा अवघड नाही. फक्त थोड्याशा सीड्या मला दाखवण्यात आल्या नाही तुम्हाला, कारण की त्या सीड्या जर तुम्ही बघितल्या ना, तर थोड्या म्हणजे व्यवस्थित होत्या काही सीड्या. तर काही पायऱ्या आहे ना म्हणजे तुटलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे आपल्याला शूट करता आला नाही. आणि हे बघा समोर हे जे तुम्हाला दिसते बघा, हे दगडात कोरलेले आहेत. गडाच्या शिखरावर गोरखनाथाचे छोटे मंदिर असून पायथ्याशी देखील एक मंदिर आहे. आणि मंदिराच्या साईडला आहे ना पाण्याची टाकी आहे. हे बघा, तर हे बघा, तर एकूण आता आपल्याला ना 2 टाक्या आढळलेल्या आहेत. म्हणजे खाली एक आपण टाकी बघितली पाण्याची आणि ह्या ठिकाणी हे बघा हे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक टाकी दिसलेली आहे पाण्याची.
आपल्याला ताण लागली होती, पण हे ॲक्च्युली जर तुम्ही पाणी जर बघितलं ना, हे गडूळ पाणी आहे, म्हणजे घाण पाणी आहे. आपण ते पिऊ नाही शकत. वरती बघू, जर पाण्याची टाकी अजून एक भेटली आणि पियायचं पाणी असेल, म्हणजे पिण्यासारखं पाणी असेल तर आपल्याला घेऊ. कारण की मी मोठी 2 लिटरची बॉटल आणली होती, ती ऑलमोस्ट संपलेली आहे. थोडंसं पाणी राहिलेलं आहे, तर बघू. गडावर कातलात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या व एक मोठी गुहा आहे, ज्यात 50 लोक नक्कीच राहू शकतात. तर आपण ना आता लेणीमध्ये चाललो आहेत. तुम्हाला आतलं दाखवतो, लेणीच्या आतमधलं. बघा, हा काय असा व्ह्यू आहे लेणीच्या आतमध्ये. आणि जागा बघा किती मोठी जागा आहे. आणि तुम्हाला सांगतो, इथं आहे ना ट्रेकर लोक आहे ना, स्टेसुद्धा करतात रातच्या टायमाला. जर त्यांना जास्त टाईम वगैरे होतो ना, तर इकडे ते लोक स्टे करतात. आणि तिकडे जर तुम्ही बघितले ना, आग वगैरे पेटवलेले आहे बघा, शेकोटी लावलेले आहे ह्या साईडला, हे बघा. आणि भाऊ आपले इथे जेवायला बसले ते बघा. ही एक जागा होती बसायला. इथे प्रॉपर जर तुम्ही बघितलं ना, एक माणूस आरामात इथे ह्या ठिकाणी बसू शकतो आहे बघा. तर असं काय बांधकाम केलं होतं त्या टायमाला त्यांनी, म्हणजे दगडातच हे कोरीव, दगडामधलंच आहे ना, हे कोरीव दगडालाच कोरलेलं आहे. तर दगडालाच कोरून असं हे बनवलेलं आहे हे बसायसाठी. तर तुम्ही बघू शकता इथे बसलेलो आहे मी. आणि समोर आपल्याला काय असा व्ह्यू दिसतोय, त्या साईडला मच्छिंद्रगड. आणि आपण आता गोरखगडाकडे वरती चाललेलो आहेत. हे बघा, लेणीच्याच बाजूला ना आपल्याला परत एक टाकी आढळलेली आहे. हे बघा, ही म्हणजे आत्ता परत हे ना, म्हणजे घाण पाणी झालेलं आहे. पण आधी जर हे पाणी आहे ना पितच होते, पण आत्ता घाण झालेलं आहे. ट्रेकरसुद्धा हे पाणी प्यायचे, पण आता घाण झाल्यामुळे आपल्याला पण पिता काही येणार नाही. आणि खरं बघायला गेलं तर आपल्याला पण ताण लागलेलीच आहे. मी सांगितलं तुम्हाला मागे, तिथे मंदिराच्या इथे बसलेलो. पण बघू, अजून जर वरती जर थोडंसं अजून स्वच्छ जर पाणी दिसलं तर आपण त्याला पिऊया. हे बघा, ही पाण्याची टाकी आहे, पण पूर्ण आहे ना सुकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती खोल आहे ही पाण्याची टाकी. नाही बोललं तरी आहे ना 10 फुटाची ही टाकी आहे बघा. तर आपल्याला जर ह्या साईडला हे बघा पाणी आहे, आणि इथे जर बघितलं ना, आपल्याला असं वाटेल की काय खोल नसेल, असं थोडासा छोटासा असेल खोल. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे बघा किती मोठा खोल आहे. तुम्ही बघून घ्या, कमसे कम तरी 10-12 फुटाचा खोल आहे बघा. आत्ता आपले भाव जाणार आहेत, आणि ह्या आत्ता आहे ना, ह्या ज्या शिड्यांनी आहे ना, ही सर्वात स्टफ असलेला असा हा पॅच आहे. आणि ह्या शिड्या संपल्यानंतर आपल्याला ना दगडाच्या शिड्यांनी तिथं वरती जायचं आहे. आणि तिथे जाण्यासाठी आपण कॅमेरा आता बॅगीत ठेवणार आहे, कारण की मी रिक्स घेणार नाही. तर बघू आता, आणि भेटू मग तुम्हाला डायरेक्ट वरच्या साईडला. आत्ता ना आपण ऑलमोस्ट आहे ना मंदिराकडे आलेलो आहेत, एकदम वरच्या पॅचला आलेलो आहेत. हे बघा, चला. तर येताना थोडंसं अवघड वाटलं, कारण की काय पायऱ्या ज्या होत्या तिथं खाच्या होत्या, तर काही नव्हते. तर तिथं थोडं डिफिकल्ट गेलं. बाकी ओके आहे हा. आणि ह्या ठिकाणी असं तर इथून आता आपल्याला जायचं असं वरच्या साईडला. आणि वरी मंदिर आहे, मंदिराचं आपण दर्शन घेणार आहे. आणि थोडं तिकडचं आजूबाजूचं आपण काय एक्सप्लोर करणार आहे, तिकडची साईडवरची. शेवटच्या पॅचला आल्यानंतर छान असं बांधलेलं गोरक्षनाथांचं मंदिर दिसेल. आणि फायनली मी आत्ता आहे ना लास्ट पॅचला आलो आहे बघा. हा आहे लास्ट पॅच गडाचा. आणि समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता, ते आपण खालून जो झेंडा बघितला होता, खालच्या
साईडून जेव्हा आपण ट्रॅक स्टार्ट केला होता ट्रेक, तेव्हा हा झेंडा बघितला होता बघू आपण. आणि त्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहे. खरोखर ट्रॅक आहे ना खूप छान झाला. एवढा पण अवघड नाही हा ट्रॅक, एकदम मॉडरेट आहे आणि तुम्ही करू शकता. तर चला मग भेटू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि कमेंट करा नेक्स्ट गड कोणता करू मी. नक्की तो गड करणार मी. तर भेटूया तुम्हाला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय शिवराय.